खरं तर जेजुरीकर आम्ही निशब्द आहोत. आमचे महाराष्ट्राचे लाडके दादा आपल्यात नाही ही कल्पना सुद्धा आम्हाला करवेना. लाडके दादा गेले, महाराष्ट्र पोरका झाला. आमचा तर पोशिंदा गेल्यासारखी आमच्या गावकऱ्यांची भावना आहे. त्यामुळं शब्दच निघत नाही. आमच्या सर्वांच्या वतीनं लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली बस. दादा गेले, सगळं गेले. जेजुरीसाठी दादांचा शब्द हा शब्द होता. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली गावाच्या वतीने, तमाम जेजूरवासी नागरिकांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. नागरिकाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आजची घटना म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणात जी पवार साहेब आणि त्यांच्या फॅमिलीने जी घेतलेली भरारी, म्हणजे पूर्वी जसं पेशवाईने दिल्लीचं तख्त राखलं होतं, असं दिल्लीच्या तख्ताला सुद्धा 10 वेळा विचार करण्यासारखे असणारी पवार फॅमिली, त्या घरामध्ये असा हा आघात म्हणजे महाराष्ट्रातला हा पहिलाच आघात. मला फक्त सुप्रियाताईंचं एकच बाईट म्हणजे तिने स्टेटस ठेवलं होतं, उद्ध्वस्त. खरं सांगू का, हाच शब्द टोटल उद्ध्वस्त, पुणे जिल्हा उद्ध्वस्त, महाराष्ट्रातली तमाम, हा पक्षाचं नाही, तमाम पवार फॅमिलीवर जी प्रेम करतात, जे त्यांना मनापासनं हे देत आजपर्यंत साथ दिली, ती सर्व लोक, सर्व मेंबर, सर्व जेवढे पदाधिकारी ते खरंच उद्ध्वस्त झालेत. आणि ह्याच्या पुढं, उद्ध्वस्त या शब्दापुढं दुसरा कुठलाही शब्द मला वाटत नाही. त्यामुळं मी जास्त काही बोलत नाही, एवढंच मी बोलतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमच्या सर्वांचे आधारस्तंभ स्वर्गीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळं या ठिकाणी ही शोकसभा आम्ही आयोजित केलेली आहे. आज या ठिकाणी दादांविषयी निशब्द असं सर्व काहीच बोलता येत नाही. आणि मी तमाम जेजुरीकर वासियांच्या वतीनं आदरणीय दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.